सज्जन श्रोते हो, निश्चितीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे जीवन गती अति न्यारी. जीवन गती अति न्यारी म्हणजे जीवनाची गती आणि जीवनाच्या विधी. विधी म्हणजे मानणी, म्हणजे जीवन गती विधी किंवा जीवन गतिविध अति न्यारी असा त्याचा अर्थ आहे. तर जीवन गती अति न्यारी म्हणजे जीवनाची गती आणि जीवन जस जसं पुढे आपल्या उलगडत जातं तस तसं ते त्याचं उलगडणं अत्यंत अद्भुत आश्चर्यकारक असते. तर जीवन गती अति न्यारी या शीर्षकाखाली येणारं निरूपण आज आपण ऐकणार आहोत. संस्कृत सुभाषित, सुभाषित म्हणण्यापेक्षा एक वचन आहे एक ओळीचं, ते असं आहे: संस्कृतौ भवितव्यानामहो नु विषमा गती. संस्कृतौ भवितव्यानामहो नु विषमा गती म्हणजे संसारी या दैवगती कठीण ना देव मानवा त्याचे आकलन. आता देव मानवा आकलन नाही, हे ॲडिशन आहे. फक्त मूळ एवढाच अर्थ आहे, संसारात दैवगती अति कठीण असते. संस्कृतो भवितव्यानामहो नु विषमा गती. संसारी या दैवगती कठीण ना देव मानवा त्याचे आकलन. म्हणजे दैवगती असते ती विषम असते, ती सर्वत्र सम असते असं नाही. ती कधी सम कधी विषम अशी अनाकलनीय असते. म्हणून संस्कृतो भवितव्यानामहो नु विषमा गती म्हणजे संसारी या दैवगती कठीण ना देव मानवा त्याचे आकलन. खरे तर या संसारी जीवनात किंवा संसारौघात म्हणजे संसाराच्या ओघात, खरे तर या संसारी जीवनात किंवा संसारौघात माणसापुढे काय काय वाढून ठेवलेले आहे त्याचे आकलन ना देव नाही मानव या दोघांपैकी कुणालाही होऊ शकत. सारे काही अचानक अद्भुतरित्या, मग ते सुख असो वा दुःख, दत्त म्हणून पुढे येऊन टाकते आणि मानवाला त्याला तोंड देणे, सामोरे जाणे भाग पडते. याबद्दल पुढील काव्य पंक्ती पहा. आता देवाला उद्देशून हे काव्य आहे ते पहा. तव राज्यामध्ये न्याय उर्फाटा, चोर खाती लोणी संता नाही पाणी. चोराशिरी तुरा साधूला धत्तुरा, चोरामुखी श्रीखंड साधू भोगी दंड. भोंदू आणि चोर झाले आता थोर, साधू संत भोगती अवदशा घोर. साधूला कदान्न चोराला मिष्टान्न, दशदिशा फिरे साधू साही अपमान. उजळ माथ्याने फिरती चोर फाजील, साधू मुखे वाटे सदा म्लान खजील. दिव्य दृष्टी तुझ म्हणून देवा गौरवीती, निशिदिनी पूजन भजन करीती आरती. हीच कारे देवा तव दिव्य दृष्टी सृष्टी, तुझी तुला लख लाभ जेथना साधू सौख्य लाभ. देवाला विचारलेलं आहे, हीच का तुझी दिव्य दृष्टी आणि दिव्य सृष्टी, आणि जिथे साधूला सुखलाभ नाही अशी ही तुझी दिव्य दृष्टी आणि दिव्य सृष्टी, तुझी तुला लखलाभ हो. तुझीच तुला ती पवित्र वाटो, आमच्या दृष्टीने त्यात काही अर्थ नाही. तर जेव्हा आपण म्हणतो संसारी या दैवगती कठीण ना देव मानवा त्याचे आकलन, तेव्हा दैवगती म्हटलं की सर्वसाधारण आपला समज असतो की चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट, साधूला तूप आणि अर्थातच चोराला शिक्षा. पण असं काही घडत नाही. बऱ्याच वेळा उलटच घडतं. अशा अर्थी देवालाच त्याच्या राज्याबद्दल, त्याच्या दिव्य दृष्टीबद्दल आणि त्याच्या दिव्य सृष्टीबद्दल या भक्ताने त्याला जबाब विचारलेला आहे किंवा त्याला खडसावलेला आहे. तव राज्यामध्ये न्याय उरफाटा, चोर खाती लोणी संता नाही पाणी. हे देवा, तुझ्या राज्यात सर्व उरफाटा न्याय आहे, म्हणजे सर्व उलट गोष्टी चालतात. चोराच्या मुखात लोणी आणि संताच्या मुखात पाणी सुद्धा पडताना मारामार आहे. चोराशिरी तुरा साधूला धत्तुरा, चोरामुखी श्रीखंड साधू भोगी दंड. चोराच्या माथ्यावरती जिरेटोप असतो, तुरा असतो, आणि साधूला मात्र धत्तुरा म्हणजे अंगठा, साधूला सर्वत्र फसवलं जातं. चोरामुखी श्रीखंड साधू भोगी दंड. चोर श्रीखंड खातात आणि साधू दंड भोगतात. भोंदू आणि चोर झाले आता थोर, साधू संत भोगती अवदशा घोर. भोंदू आणि चोर हे आता थोर पदवीस पोचलेले आहेत.
भोंदू आणि चोर आता थोर म्हटले जातात आणि साधू संत मात्र घोर अवदशा म्हणजे घोर वाईट अवस्था भोगतात. साधूला कदान्न चोराला मिष्टान्न. साधूला अगदी ज्याला आपण म्हणतो टाकाऊ कदान्न म्हणजे कमी प्रतीचं अन्न, आणि चोर मात्र पंचतारांकित हॉटेलात मजा मारतात, मिष्टान्न खातात. दश दिशा फिरे साधू साई अपमान. आणि 10 दिशालाच साधू फिरतो आणि सतत अपमान सहन करतो. उजळ माथ्याने फिरती चोर फाजील. साधू मुख वाटे सदा म्लान खजील. चोर उजळ माथ्याने छाती पुढे काढून आणि कॉलर उडवून फिरतात आणि साधूचं मुख मात्र सदा म्लान म्हणजे कोमेजलेलं आणि खजिलं म्हणजे जे पाहताच आपल्याला त्याच्या खिन्नतेची जाणीव व्हावी असं साधू मुख म्लान आणि खजिलं कोमेजलेलं, आणि ज्यामुळे असं जाणवतं की साधूला आतून काहीतरी दुःख होते. म्हणून उजळ माथ्याने चोर फिरतात, छाती पुढे काढून कॉलर उडवून चोर मोठमोठ्या गाड्यातून घोड्यातून फिरतात, रथातून फिरतात, आणि साधू मुख मात्र म्लान म्हणजे कोमेजलेलं वाटतं आणि त्याचं मुख म्लान आणि खजिलं म्हणजे त्याच्या मुखावर दुःखाची छाया दिसते. दिव्य दृष्टी तुझं म्हणून देवा गौरविती. हे देवा, तुला देव का म्हणतात? कारण तू दिव्य दृष्टीचा आहेस म्हणून. दिव्य दृष्टी तुझं म्हणून देवा गौरविती. निशिदिनी पूजन भजन करीती आरती. तू दिव्य दृष्टीचा म्हणून हे देवा तुझा गौरव करतात, रात्रंदिवस तुझं पूजन भजन आणि आरती करतात. परंतु वरील अवस्था पाहिल्यानंतर देवा असं म्हणावं असं वाटतं, हीच कार्य देवा तव दिव्य दृष्टी सृष्टी. देवा तुझी दिव्य दृष्टी आणि त्या दिव्य दृष्टीने निर्माण केलेली हीच का सृष्टी, जेथे साधूला शिक्षा आणि चोराला सन्मान मिळतो. म्हणून हीच कार्य देवा तव दिव्य दृष्टी सृष्टी. तुझी तुला लख लाभ जेथ ना साधू सौख्य लाभ. या तुझ्या सृष्टीमध्ये, ज्या तुझ्या राज्यामध्ये साधूला सौख्य लाभ नसेल, अशी तुझी सृष्टी आणि अशी तुझी दिव्य दृष्टी काय कामाची? तेव्हा हे देवा तुझी दिव्य दृष्टी आणि तुझी दिव्य सृष्टी, सृष्टी म्हणजे सृजन, तू निर्माण केलेले हे दिव्य निर्माण किंवा हे दिव्य सृजन आणि तुझी दिव्य दृष्टी, तुझी तुला लखलाभ हो. कारण तुझ्या या दिव्य दृष्टी आणि दिव्य सृष्टीमध्ये साधूला सौख्य लाभ नसेल तर या तुझ्या दिव्य दृष्टीचा आणि दिव्य सृष्टीचा उपयोगच काय? तेव्हा तुझी दिव्य दृष्टी आणि तुझी दिव्य सृष्टी तुझी तुला लखलाभ, तुझी तुला ती पाहू दे, तुझी तुला ती मोठी वाटू दे. आमच्या दृष्टीने त्याला काही महत्व नाही, कारण ते साधूला सौख्य लाभ होत नाही. म्हणून आता हे काव्य नीट ऐका. तव राज्यामध्ये न्यायोर फाटा, चोर खाती लोणी, संतानाही पाणी. चोराशिरी तुरा, साधूला धत्तुरा, चोरामुखी श्रीखंड, साधू भोगी दंड. भोंदू आणि चोर झाले आता थोर, साधू संत भोगती अवदशा घोर. साधूला कदान्न चोराला मिष्टान्न, दश दिशा फिरे साधू साई अपमान. उजळ माथ्याने फिरती चोर फाजील, साधुमुख वाटे सदा म्लान खजील. दिव्य दृष्टी तुझ म्हणून देवा गौरविती. निशिदिनी पूजन भजन करीती आरती. हीच कार्य देवा तव दिव्य दृष्टी सृष्टी. तुझी तुला लख लाभ जेथना साधू सौख्य लाभ. सारांश ज्याला आपण देवदेव म्हणून गौरवतो, दिव्य दृष्टीचा मानतो, त्याच्याही दिव्य दृष्टीला जर साधू असाधू यातील फरक लक्षात येत नसेल तर असे तथाकथित देवराज्य, आजच्या भाषेत सतत कंठशोष करून उद्गारले जाणारे रामराज्यही त्याला म्हटले तरी चालेल. तर जिथे साधू आणि असाधू यातील फरक लक्षात येत नसेल, त्यांच्या परिस्थितीमध्ये जर काहीच फरक नसेल, उलट पक्षी साधू शिक्षा भोगतो आणि असाधू गौरवांकित होतो, असं जर राज्य असेल तर ते देवराज्य म्हटलं काय, रामराज्य म्हटलं काय, त्याला काहीच अर्थ नाही, ते कोणत्याही कामाचे नाही. म्हणून गौरव देव साधू संत यांचा होणे योग्य आहे. तो जर चोर दुःखचे गुंड यांचा होणार असेल तर संबंधित राज्य किंवा देश गौरवांकित न होता अशा प्रदेशाला रव रव म्हणजे नरक स्थान म्हणण्याशिवाय अत्यंत उरत नाही.
म्हणून जीवन गती अति न्यारी, म्हणजे माणसाच्या पुढे जे भवितव्य येत असतं ते कधीच कुणाला कळत नाही, इतकं ते अनाकलनीय असतं. त्यामुळे साधूला दंड आणि चोराला श्रीखंड अशी उरफाटी तऱ्हा त्या जीवनात निर्माण होते. अशा उरफाटी तऱ्हा असलेल्या जीवनाला दिव्य दृष्टीच्या देवाची सृष्टी कसं म्हणावं, त्याला रामराज्य कसं म्हणावं असा प्रश्न पडतो. आणि नाईलाजाने म्हणावं लागतं, देवा तुझी दिव्य दृष्टी आणि तुझी दिव्य सृष्टी तुझी तुला लखलाभ हो, कारण येथे साधूला सौख्य लाभ नाही आणि चोराला मात्र राज्य लाभ आहे. अशा अर्थी हे संपूर्ण विपरीत असणं जे आहे, साधू आणि असाधू यांच्या दृष्टीने ते पाहता त्या संपूर्ण देवराज्य किंवा रामराज्याबद्दल मनात संशय निर्माण व्हावा अशी परिस्थिती असते. अशाच अर्थाने जीवन गती न्यारी, म्हणजे मानवी जीवनाची, मानवाची संसारात पुढे पुढे त्याला प्राप्त होणाऱ्या जीवन गतीची आणि त्याच्या पुढे प्रशस्त होणाऱ्या उलगडणाऱ्या जीवनाची मांडणीची जी गती आहे ती बऱ्याच वेळा विसंगत असते, त्याच्यात सुसंगती नसते. अशा अर्थाने विसंगत गती जेव्हा जीवनाची असते त्या उपहासाने जीवन गती अति न्यारी असे त्याला म्हटले जाते. तर जीवन गती अति न्यारी याचा अर्थ जीवनाची गती आणि जीवनाची स्थिती ही आकलन करण्यास देवांनाही अशक्य आहे, माणसांना तर तिचं आकलन होतच होत नाही. अशा अर्थी हे निरूपण आहे. जीवन गती अति न्यारी किंवा श्रोते सज्जनो आपण हे समजून घ्या आणि आपलं वागणं जे आहे ते साधूंचा गौरव करणारं असावं, साधूंचा सन्मान करणारं असावं. आणि अर्थातच असाधूला जरी आपण आपल्या बाजूने शिक्षा दिली नाही तरी असाधूकडे नेहमीच दुर्लक्ष करावं, हा संदेश या निरूपणातून आपण सर्वांनी घ्यावा अशी नम्र विनंती आहे. हे सांगून जीवन गती अति न्यारी हे निरूपण सांप्रत स्थितीमध्ये, सद्यस्थितीमध्ये येथच संपन्न होत आहे. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.